इयत्ता तिसरी, विषय भाषा, धडा तिसरा, गोष्ट तेनाली रामची. महादेव कृष्णदेवराय हे न्यायप्रिय राजे होते. ते आपल्या प्रजेची काळजी घेत असत. प्रजेचे सुख दुःख जाणून घेण्याकरिता ते नेहमी दक्ष असत. सत्य जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. कधी कधी तर महाराज तेनालीरामला असे प्रश्न विचारत असत की त्यांची उत्तरं देणं तेनालीरामलाही अवघड होत असे. तरी देखील तेनालीराम अगदी प्रामाणिकपणे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी महाराज तेनालीराम सोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. अचानक त्यांनी तेनालीरामला विचारले, तेनाली, सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? तेनालीराम तत्परतेने म्हणाला, महाराज, या महान राज्याचे आपणच शासक आहात, म्हणून आपणच सर्वश्रेष्ठ आहात. माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? महाराजांनी तेनालीरामला प्रश्न विचारला. तेनालीराम यावर विचारपूर्वक म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. विहीर खोदण्यात तो इतका मग्न झाला होता की त्याचे राजाकडे लक्षही गेले नाही. तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. ते कसं? आश्चर्यचकित होत महाराजांनी विचारलं. त्यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी गरीब आहे. तो फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही, तर गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे, तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. जी व्यक्ती स्वतःचं हित बाजूला सारून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते, तीच सर्वश्रेष्ठ असते. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. तेनालीरामचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटले होते. प्रजेच्या भल्यासाठी आपल्याला आणखी काय काय करता येईल याबद्दल महाराज विचार करू लागले. हा नवीन विचार घेऊन महाराज नेहमीप्रमाणे तेनालीराम सोबत पुढे जाऊ लागले.